नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 10वी सायन्स 2 मधील 4 नंबरचे युनिट एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन याचा आपण तिसरा पिरियड बघणार आहे. बघा आता एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन तुम्हाला आता लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी तसं माहिती आहे थोडं. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. इट कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. कॉन्झर्वेशन म्हणजे अक्षय, म्हणजे याचा क्षय होत नाही, नाहीस होत नाही, लॉस होत नाही ते. बघा आता या ठिकाणी काय एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन म्हणजे जे एन्व्हायरमेंट आहे, वातावरण जे आहे त्याचं आपण संरक्षण कसं केलं पाहिजे, त्याची काळजी कशी घेतली पाहिजे जेणेकरून त्याचं नुकसान होणार नाही. बघा आता व्हेन सम नॅचरल फॅक्टर्स, काही नॅचरल फॅक्टर म्हणजे काही नैसर्गिक आहे. व्हेन सम नॅचरल फॅक्टर ऑफ द एन्व्हायरमेंट अँड सम आर्टिफिशियल पोल्युटेड फॅक्टर्स. काही नॅचरल पण आहेत आणि काही आर्टिफिशियल पण आहेत. आर्टिफिशियल म्हणजे मग जे मानवाने तयार केलेले आहे त्याच्यामुळे जे पोल्युशन वगैरे होतं किंवा काही प्रॉब्लेम होतो. अँड सम आर्टिफिशियल पोल्युटेड फॅक्टर्स हार्म द एन्व्हायरमेंट, पण त्याच्यामुळे एन्व्हायरमेंटचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. इट क्रिएट्स इनबॅलन्स. इनबॅलन्स क्रिएट होतो कुणामध्ये? निसर्गामध्ये. इट क्रिएट्स इनबॅलन्स बिटवीन व्हेरियस फॅक्टर्स ऑफ द एन्व्हायरमेंट अँड, म्हणजे एन्व्हायरमेंटच्या बऱ्याचशा फॅक्टरमध्ये इनबॅलन्स क्रिएट होतं. जे ऑलरेडी नैसर्गिकरित्या जे बॅलन्स बनलेलं आहे त्याच्यामध्ये चेंज होतं आणि ते हार्म होतं, इनबॅलन्स होतं. अल्टिमेटली अफेक्ट्स द एक्झिस्टन्स ऑफ द बायोटिक फॅक्टर्स. म्हणजे कशावर त्याचा फरक पडणार आहे? बायोटिक फॅक्टरवर, म्हणजे जे सजीव आहे त्यांच्यावर त्याचा इफेक्ट पडेल. आता फॅक्टर्स अफेक्टिंग एन्व्हायरमेंट, एन्व्हायरमेंटवर कोणत्या कोणत्या गोष्टीचा इफेक्ट पडतो? फॅक्टर्स अफेक्टिंग एन्व्हायरमेंट कोणत्या कोणत्या गोष्टीचा फरक पडतो? तर ना इथं दोन फॅक्टरचा उल्लेख केलेला आहे. दोन फॅक्टरचा, एक आहे नॅचरल फॅक्टर आणि एक आहे मॅनमेड फॅक्टर. नॅचरल फॅक्टर म्हणजे जे निसर्गतःच तयार झालेले आहेत ते नॅचरल फॅक्टर. दुसरा आहे मॅनमेड, मानवाने तयार केलेला. नॅचरल फॅक्टर मध्ये काय बघा, एका उल्लेख केलेला आहे अर्थक्वेक. अर्थक्वेक म्हणजे भूकंप. आता माहिती तुम्हाला भूकंप झाला तर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, पण ते अर्थक्वेक झाला. यानंतर पुढे आहे फ्लड. समजा खूपच जास्त प्रमाणात जर का पाऊस आला तर पूर येतो, पूर, फ्लड याला. त्याच्यानंतर व्हल्कॅनो, म्हणजे या ठिकाणी आता व्हल्कॅनो म्हणजे काय होतं बघा. व्हल्कॅनो म्हणजे समजा जे पृथ्वीचा जो भूभाग आहे आतमधला त्याच्यामधनं ना असं एकदम गरम लाव्हा बाहेर पडतो, तर त्याला आपण व्हल्कॅनो म्हणतो. त्याच्यानंतर ड्रॉप, दुष्काळ, दुष्काळ वगैरे राहतात. त्याच्यानंतर स्टॉर्म, वादळ, चक्रीवादळ वगैरे सारखे राहतात. त्याच्यानंतर लँडस्लाईड, म्हणजे जे काही पर्वताचे ठिकाण आहे त्या ठिकाणी जी जागा आहे पावसामुळे किंवा काही अ, अ, जमीन वगैरे हल्ल्यामुळं ते स्लाईड होतात, त्याला आपण लँडस्लाईड म्हणतो. त्यानंतर पुढे आहे मॅनमेड फॅक्टर्स. तर मॅनमेड फॅक्टर्स मध्ये एक आहे, पहिला उल्लेख केलेला आहे बघा, डिफॉरेस्टेशन. म्हणजे जंगलांची तोड मोठ्या प्रमाणात होते त्याला आपण डिफॉरेस्टेशन म्हणतो. डिफॉरेस्टेशन. मग त्याच्यानंतर अजून बहुतेक आहे पॉप्युलेशन एक्सप्लोजन. पॉप्युलेशन एक्सप्लोजन म्हणजे लोकसंख्या वाढ, खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढ होतं, त्याच्यामुळे भरपूर प्रॉब्लेम क्रिएट होतात. यानंतर पुढे आहे इंडस्ट्री, ॲग्रिकल्चर, मायनिंग. तर इंडस्ट्रीज तुम्हाला माहिती आहे, ॲग्रिकल्चर पण माहिती आहे. मायनिंग म्हणजे जमिनीचं जे अ, भाग आहे, भूभाग, सरफेस, त्याला आपण खोदून आतमध्ये जे काही आपल्याला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण काढतो, तर त्याला आपण मायनिंग म्हणतो. तर याच्याशी रिलेटेड टर्म आहेत त्या. यानंतर ॲट प्रेझेंट बघा, आत्ताच्या सध्याच्या स्थितीला ॲट प्रेझेंट मेनी एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स, भरपूर एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम, मेनी एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम हॅव बीन अरायझिंग ड्यू टू द इफेक्ट ऑफ व्हेरियस नॅचरल अँड आर्टिफिशियल फॅक्टर्स ऑन द अर्थ. म्हणजे पृथ्वीवर जे काही नॅचरल फॅक्टर आहेत, आर्टिफिशियल फॅक्टर्स आहेत म्हणजे मॅनमेड, त्याच्यामुळे भरपूर प्रॉब्लेम्स, एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले आहेत त्या पद्धतीनं.
आता बघा, आता काय ऍट प्रेझेंट म्हणजे सध्याच्या स्थितीला काय मेनी एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स हॅव बीन अरायझन, भरपूर प्रॉब्लेम क्रिएट झालेले आहेत, तयार झालेले आहेत. नॅचरल अँड आर्टिफिशियल फॅक्टर्स ऑन द अर्थ, म्हणजे नॅचरल फॅक्टरमुळे पण आणि आर्टिफिशियल फॅक्टरमुळे पण भरपूर एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम जे आहेत ते क्रिएट झालेले आहेत. आता बघा, एन्व्हायरमेंटल पोल्युशन इज वन ऑफ दोज मेन फॅक्टर, म्हणजे पर्यावरणाचं जे पोल्युशन आहे तो एक महत्वाचा फॅक्टर आहे. एन्व्हायरमेंटल पोल्युशन इज वन ऑफ दोज मेन फॅक्टर. त्यानंतर या ठिकाणी काय, जनरली कंटॅमिनेशन ऑफ एनी मटेरियल इज अ पोल्युशन. काय जनरली नॉर्मली आपण कसा विचार करतो, कंटॅमिनेशन ऑफ एनी मटेरियल, जो कोणताही मटेरियल आहे त्याचं कंटॅमिनेशन म्हणजे काय, की जो नॅचरल शुद्ध फॉर्म मध्ये आहे त्याच्यामध्ये आपण काहीतरी इम्प्युरिटी ऍड करतो, तर त्याला कंटॅमिनेशन. जनरली कंटॅमिनेशन ऑफ द एनी मटेरियल इज कॉल्ड पोल्युशन, त्याला आपण पोल्युशन म्हणतो. यानंतर पुढं काय आहे की unnecessary and unacceptable changes in the surrounding environment. म्हणजे काय इथं अननेसेसरी म्हणजे अनावश्यक, अननेसेसरी अँड अनएक्सेप्टेबल चेंजेस. अनएक्सेप्टेबल म्हणजे आपण ऍक्सेप्ट करण्यासारखे नाहीये, अननेसेसरी अँड अनएक्सेप्टेबल चेंजेस इन द सराउंडिंग एन्व्हायरमेंट, म्हणजे आपल्या सराउंडिंगच्या एन्व्हायरमेंट मध्ये जो बदल झाला तो ड्यू टू नॅचरल इव्हेंट्स ऑफ द ह्युमन ऍक्टिव्हिटी इज कॉल्ड ॲज एन्व्हायरमेंटल पोल्युशन. ड्यू टू नॅचरल इव्हेंट, या ठिकाणी काय नॅचरल इव्हेंट म्हणजे काही जे राहतात ह्युमन ऍक्टिव्हिटीज, काही नैसर्गिक घटना राहतात किंवा मग त्याच्यानंतर ह्युमन ऍक्टिव्हिटी आपण मानवाने पण केलेले राहतात, तर त्याला आपण ते एन्व्हायरमेंटल पोल्युशनला कारणीभूत. त्याच्यानंतर डायरेक्ट और इनडायरेक्ट चेंजेस इन द फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल प्रॉपर्टीज. त्या ठिकाणी काय, एअर, वॉटर, सॉइल विच विल बी हार्मफुल टू ह्युमन अँड अदर लिव्हिंग बीइंग्स इज द एन्व्हायरमेंटल पोल्युशन. आता काय, काही काही ज्या गोष्टी आहेत ते डायरेक्टली म्हणजे आपल्याकडनं ते जे काही नवीन करण्याच्या म्हणजे विचारामध्ये किंवा नवीन काही करायला जातो त्यामध्ये काही चेंजेस होतात डायरेक्ट, किंवा काही काही इनडायरेक्टली पण होतात, म्हणजे डायरेक्टली आपण करत नाही पण इनडायरेक्टली त्याच्यामध्ये चेंजेस होत राहतात. डायरेक्ट और इनडायरेक्ट चेंजेस इन फिजिकल, त्याच्यानंतर पुढे आहे केमिकल केमिकल अँड बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ, बायोलॉजिकल प्रॉपर्टी मध्ये पण चेंजेस ऑफ एअर, त्याच्यानंतर पुढं एअर मध्ये पण बदल होईल. वॉटर अँड सॉइल, एअर, वॉटर अँड सॉइल विच विल हार्मफुल टू द ह्युमन, म्हणजे जे आहे ते आपल्याला ह्युमन बिईंगला हार्मफुल आहे. विच विल हार्मफुल टू द ह्युमन अँड अदर लिव्हिंग बिईंग्स इज एन्व्हायरमेंटल पोल्युशन. ते सगळं जे राहतं याच्यामुळे आपलं नुकसान होतं त्याला आपण पोल्युशन, एन्व्हायरमेंटल पोल्युशन म्हणतो. त्यानंतर व्हेरियस रिझन्स लाईक, वेगळे वेगळे कारण आहेत. व्हेरियस रिझन्स लाईक पॉप्युलेशन एक्सप्लोजन, समजा लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली. त्यानंतर पुढे आहे फास्ट इंडस्ट्रियलायझेशन, इंडस्ट्रीज खूप मोठ्या प्रमाणात वाढल्या. अँड इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस, म्हणजे नॅचरल रिसोर्सेस जे आहेत ना त्याचं खूप मोठ्या प्रमाणात वापर. इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस, म्हणजे ऑलरेडी जे नॅचरल रिसोर्सेस आहेत त्याचा आपण थोड्या थोड्या प्रमाणात वापर करायला पाहिजे, पण आपण त्याचा खूपच मोठ्या प्रमाणात यूज करतो, तर त्याच्यामुळे. यानंतर डिफॉरेस्ट्रेशन, डिफॉरेस्टेशन म्हणजे आपण जंगलांचं तोड करतो, त्याच्यामुळे काय होतं भरपूर प्रॉब्लेम क्रिएट होतात. डिफॉरेस्टेशन अँड अनप्लॅन्ड अर्बनायझेशन, अनप्लॅन्ड म्हणजे आपण जे घर वगैरे बांधतो नाही का, मग त्या ठिकाणी ते प्लॅन राहत नाही बरोबर, कोणत्या ठिकाणी बांधायला पाहिजे, गावाची वाढ जो आहे तो कोणत्या दिशेने व्हायला पाहिजे, तसं काही नाही. तर मग ते अनप्लॅन्ड अर्बनायझेशन आर रिस्पॉन्सिबल फॉर एन्व्हायरमेंटल पोल्युशन, तर ते एन्व्हायरमेंटल पोल्युशनला कारणीभूत आहे. आर रिस्पॉन्सिबल फॉर द एन्व्हायरमेंटल पोल्युशन. इथं काय आता पिक्चर दाखवलेले आहेत बघा, की शहर आहेत बघा, इथं किती मोठ्या प्रमाणात व्हेकल सुद्धा आपल्याला बरोबर दिसत नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं पोल्युशन आहे. त्यानंतर इथं पण ट्रक मधनं जी माती वगैरे किंवा काही खाली करताय, रिकामं करताय, तर इथं पण खूप मोठ्या प्रमाणात
म्हणजे पोल्युशन होतं, एअर पोल्युशन. त्यानंतर पुढं पोल्युशन इज अ ब्रॉड कॉन्सेप्ट. पोल्युशन हा जो आहे तो मोठा कॉन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये आपण भरपूर पार्ट ना त्याच्यामध्ये येतात. व्हेरियस टाईप ऑफ पोल्युशन, लाईक आता वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पोल्युशन आहेत. आता कोणते कोणते आहेत बघा. एक आहे एअर पोल्युशन, एक त्याच्यानंतर पुढं आहे वॉटर पोल्युशन, पुढं आहे आता हे सगळं माहिती आहे साऊंड पोल्युशन, आवाज. त्याच्यानंतर पुढं आहे सॉइल, जमीन पण खराब होते, सॉइल पोल्युशन. त्याच्यानंतर थर्मल, थर्मल पोल्युशन म्हणजे लाईट जे आहे, नाही लाईट नाही, टेम्परेचर, टेम्परेचर पृथ्वीचे जे तापमान आहे ते वाढत जाते, त्याला आता आपण थर्मल पोल्युशन म्हणतो. त्यानंतर लाईट पोल्युशन. आता प्रश्न असा आहे तो सर लाईटचं पोल्युशन कसं राहू शकतं? राहतं बघा. आता डे टाइमला आपल्याला लाईटची गरज आहे आपल्याला पाहण्यासाठी. कधी कधी काय होतं की रात्रीच्या वेळेत पण स्ट्रीट लाईट म्हणा किंवा मग इकडे तिकडचे लाईट असतील, तर ते आपल्या डोळ्यांवर पडल्यामुळं आपल्याला पाहिजे तशी झोप होत नाही किंवा मग त्याला त्रास होतो. तर हा प्रकारचं जे पोल्युशन राहतं त्याला आपण लाईट पोल्युशन म्हणतो. त्यानंतर पोल्युशन ऑकर अराउंड अस, या प्रकारचे जे पोल्युशन आहेत ते आपल्या सभोवताली होत राहतात. त्यानंतर अल्टिमेट ॲडव्हर्स इफेक्ट ऑफ ऑल these is on the existence of living organisms, and out of this environmental conservation has become need of our. आता या ठिकाणी बघा, आता ह्या सगळ्या घटनांमुळे काय होतं, ॲडव्हर्स इफेक्ट होतो, निगेटिव्ह इफेक्ट. ॲडव्हर्स इफेक्ट ऑन द ऑल दिस इज ऑन द एक्झिस्टन्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जे काही सजीव आहेत या सजीवांवर, सगळ्या सजीवांवर याचा ॲडव्हर्स इफेक्ट होतो, उलटा इफेक्ट होतो. अँड आउट ऑफ दिस, याच्यामुळे काय होतं, एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन हॅज बिकम नीड ऑफ अवर. आता हे एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन आहे ही आता सध्याची गरज झालेली आहे. नीड ऑफ अवर, त्याची गरज आहे ते एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन. आता या ठिकाणी एक टेबल आहे, खूप महत्वाचा आहे तो बघा. आता या ठिकाणी कॉम्पोनंट्स आहेत, म्हणजे एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉइल पोल्युशन, बाकीचे पण पोल्युशन आहे, पण त्यातल्या त्यात याचा आपल्याला जरा बारकाईनं स्टडी करायचं बघा. कॉम्पोनंट काय ते एअर पोल्युशन, एअर म्हणजे तर गॅसेस आहेत. कोणते कोणते गॅसेस आहेत? CO2, CO2 म्हणजे काय, कार्बन डायऑक्साईड. त्याच्यानंतर CO, कार्बन मोनॉक्साईड. यानंतर हायड्रोकार्बन, त्याच्यामध्ये हायड्रोजन आणि कार्बन असतं, तर फॉर एक्झाम्पल मिथेन वगैरे. त्याच्यानंतर सल्फर, त्याच्यानंतर NOx. NOx लिहिलेला याचा अर्थ काय होतो, काही NO असेल, काही NO2 असेल, काही NO3 असेल, तर या पद्धतीने हायड्रोजन सल्फाईड, H2S एटसेट्रा. त्यानंतर हे गॅस झाले. याच्यानंतर सॉलिड, सॉलिड मध्ये काय बघा, आता डस्ट आहे, ऍश, राख ज्याला म्हणतो आपण, कार्बन, लीड, ॲस्बेस्टॉस एटसेट्रा. यानंतर आता पुढे बघायचे सोर्स काय नेमकं. बघा, कुठल्या आपण जरी जाळलं, बर्न केलं, म्हणजे बर्निंग ऑफ फॉसिल फ्युएल, आता जाळलं तरी पण त्याच्यामध्ये पोल्युशन येणार. यानंतर कुणाकुणाचं आपण बर्निंग करू शकतो. त्याच्यानंतर आहे बर्निंग ऑफ फॉसिल फ्युएल सच कोणते कोणते आहेत, पेट्रोल, डिझेल, कोल, इंडस्ट्रियल वेस्ट, हे आपण बर्न करतो. बर्न केल्यानंतर या प्रकारचे जे पोल्युशन आहे ते तयार होतच. त्यानंतर इफेक्ट, त्याचा इफेक्ट का होणार आहे, तर त्याचा इफेक्ट का होतं बघा, जे श्वासाशी संबंधित आजार आहेत, म्हणजे रेस्पिरेटरी डिसीज ज्याला म्हणतो आपण, रेस्पिरेटरी डिसीज, श्वासाशी संबंधित आजार, रेस्पिरेटरी डिसीज. त्याचं मग त्या का उदाहरण दिलेलं आहे, अस्थमा, ब्रॉन्कायटिस कॅन्सर. त्याच्यानंतर ऍसिड रेन, जर ते हे जर गॅस जास्त राहिले तर ऍसिड रेन पण होईल. त्यानंतर ग्लोबल वॉर्मिंग, पृथ्वीचं जे तापमान आहे टोटल, तर ते वाढायला लागेल. कंट्रोल मेजर, आता हे जे एअर पोल्युशन आहे हे होऊ नये, मग आता काय करायला पाहिजे, लेस यूज ऑफ फॉसिल फ्युएल. फॉसिल फ्युएल जे आहेत तर ते कमी यूज करायचे. टू व्हीलर, फोर व्हीलर, त्याचे जे वापरण्याचे जे प्रमाण आहे किंवा मग ज्याच्यामुळे बर्निंग होतं तर ते आपण कमी करायला पाहिजे. लेस यूज ऑफ फॉसिल फ्युएल. यानंतर अवॉइड बर्निंग ऑफ द प्लास्टिक. प्लास्टिक वगैरे जे कचरा वगैरे आपण जाळतो तर तो आपण जाळायचा नाही, त्याचा रियूज करता येईल आपल्याला. अवॉइड बर्निंग प्लास्टिक. त्याच्यानंतर
ज्या इंडस्ट्रीज आहेत त्याच्या ज्या चिमणी आहेत त्या उंच ठेवायच्या, टॉल चिमणीज. त्याच्यामुळं पोल्युशन होण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होईल. यानंतर दुसरा आहे वॉटर पोल्युशन. वॉटर पोल्युशन आता कॉम्पोनंट कोणते कोणते आहेत बघू आपण. ऑइल म्हणजे पाण्यामध्ये चुकून जे आहे ते ऑइल टाकलं जातं किंवा पडलं जातं. त्यानंतर पॅथोजन्स. पॅथोजन्स म्हणजे असे बॅक्टेरिया वगैरे की पॅथोजन्स म्हणजे याच्यामुळं घाण येतं, दुर्गंधी येते, असे पॅथोजन्स. त्याच्यानंतर पेस्टिसाइड्स. पेस्ट वगैरे जे राहतात ना, पेस्टिसाइड्स म्हणजे जे कीटकनाशक आहेत, बुरशीनाशक वगैरे जे आपण त्याच्यावर फवारतो ते आहेत पेस्टिसाइड्स. त्यानंतर मायक्रोब्स, लीड, मर्क्युरी, लीड पण आहे, मर्क्युरी पण आहे, कॅडमियम. त्याच्यानंतर डेड बॉडीज ऑफ द प्लांट अँड ॲनिमल. जे डेड बॉडीज आहेत प्लांट किंवा ॲनिमलचे, तर त्याच्यामुळे सुद्धा या पद्धतीचे जे पोल्युशन आहे ते होतं. ते पाण्यामध्ये मिक्स झालं की ते सगळं पाणी जे आहे ते पोल्युटेड होतं, वॉटर पोल्युशन. त्यानंतर पुढे आहे सोर्सेस. आता सोर्सेस मध्ये काय, एक आहे इंडस्ट्रीयल वेस्ट दिलेला त्या ठिकाणी. इंडस्ट्रीयल वेस्ट, इंडस्ट्रीज मधनं जे वेस्ट बाहेर पडतं ते इंडस्ट्रीयल वेस्ट. डोमेस्टिक वेस्ट, घरगुती आपण जे वापर करतो त्याच्यामधनं जे वेस्ट बाहेर पडतं ते डोमेस्टिक वेस्ट. त्याच्यानंतर सिवेज, ड्रेनेज लाईन सारखं. केमिकल्स डिस्चार्ज फ्रॉम द इंडस्ट्रीज, इंडस्ट्रीज मधनं केमिकल बाहेर पडतात. पेस्टिसाइड्स यूज इन द ऍग्रिकल्चर, ऍग्रिकल्चर मध्ये आपण जे पेस्टिसाइड वापरतो ते. यानंतर पुढे आहे इफेक्ट का होता बघा. आता इफेक्ट का होणार आहे, हार्म टू द ॲक्वॅटिक ॲनिमल्स. जे पाण्यामध्ये जे ॲनिमल्स राहतात पाण्यामध्ये, जसे फिश वगैरे असेल तर त्यांच्यावर पण नुकसान होतं. हार्म टू द ॲक्वॅटिक ॲनिमल्स. त्याच्यानंतर प्लांट्स जे पाण्यामध्ये राहतात ते प्लांट. डिसीज टू द ह्युमन म्हणजे आपल्याला पण आजार होऊ शकतात, म्हणजे डिसेंट्री किंवा मग वेगळे वेगळे आजार पाण्याच्या द्वारे होतात. कंट्रोल मेजर काय, तर बघा जे पाणी आपण नदीमध्ये वगैरे सोडतो तर ते त्याच्यावर ट्रीटमेंट करून सोडायचं, म्हणजे सिवेज ट्रीटमेंट. त्याच्यानंतर डोंट वॉश क्लॉथ, युटेन्सिल्स म्हणजे जे आहेत असे जे वाहतं पाणी राहतं त्याच्यामध्ये असे कपडे वगैरे धुवायचे नाही, भांडे धुवायचे नाही. त्यानंतर अवॉइड थ्रोइंग ऑफ द गार्बेज, जे घाण वगैरे जे आहे ते पाण्यामध्ये डायरेक्टली टाकायला नको, त्याच्यामुळे पण खूप मोठ्या प्रमाणात पोल्युशन होतं. त्यानंतर आता सॉइल पोल्युशन आहे. सॉइल, आता बघा सॉइल पोल्युशन मध्ये काय, केमिकल्स. त्याच्यानंतर पेस्टिसाइड्स, केमिकल आपण जमिनीवर टाकले किंवा पेस्टिसाइड्स टाकले. रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल. त्याच्यानंतर केमिकल फर्टिलायझर, ते जर का आपण जमिनीवर टाकले जमिनीमध्ये जे काही आपल्याला उत्पादन मिळणार आहे ते त्या पद्धतीनं मिळणार नाही. यानंतर पुढं इंडस्ट्रियल, ॲग्रिकल्चरल, पेस्टिसाइड्स अँड फर्टिलायझर्स, डोमेस्टिक वेस्ट, ई वेस्ट, या पद्धतीनं. इंडस्ट्रीमधनं जे काही वेस्ट बाहेर पडतं, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर मधनं जे वेस्ट बाहेर पडतं, त्याच्यानंतर पेस्टिसाइड्स जे कीटकनाशक आपण फवारतो, फर्टिलायझर्स, त्यातल्या त्यात नॅचरल पेक्षा केमिकल फर्टिलायझर. नॅचरल फर्टिलायझर तर चांगलेच राहतात, केमिकल फर्टिलायझर. डोमेस्टिक वेस्ट, ई वेस्ट, ई वेस्ट इलेक्ट्रॉनिक वेस्ट, तर त्याच्यामुळे सुद्धा सॉइल पोल्युशन होतं. त्यानंतर सॉइल इरोजन, जमिनीची जी आहे ती म्हणजे जसं आता वाळूसारखं होतं ते, मग सॉइलचं इरोजन होतं. त्याच्यानंतर रिटार्डेड ग्रोथ ऑफ द प्लांट ऑर क्रॉप, म्हणजे जे झाडं वगैरे आहेत ते वाढायला पाहिजे तर ते त्या पद्धतीने वाढत नाही. त्याच्यानंतर न्यूट्रिशनल डिफिशियन्सी, म्हणजे ते झाडांमध्ये जे पद्धतीने हे यायला पाहिजे, म्हणजे मटेरियल वगैरे यायला पाहिजे त्या पद्धतीने येत नाही, तर ते न्यूट्रिशनल डिफिशियन्सी. त्यानंतर पुढे आता कंट्रोल अँड मेजर काय, कंट्रोल लेस यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स. केमिकल फर्टिलायझर्स आपण कमी प्रमाणात यूज करायचे. अवॉइड यूज ऑफ प्लास्टिक, प्लास्टिकचा वापर आपण कमी करायचा. अवॉइड यूज ऑफ प्लास्टिक. त्याच्यानंतर डम्पिंग इज अवॉइडेड. डम्पिंग म्हणजे आपण जमिनीमध्ये काही गाडतो. त्याच्यानंतर जे काही कचरा वगैरे आहे जो आपल्याला रियूज करता येतो, रियूज करायचा, रिसायकल करायचा, तर त्या पद्धतीनं आपण
त्या पद्धतीनं जे सगळे आहेत हे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. तर या पद्धतीने हा पाठ पूर्ण झाला. पुढच्या पिरियडला आपण नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन म्हणजे एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशनची गरज का बरं आहे तो पाठ बघू. आज सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास करायचा. थँक यू.